नमस्कार. आज आपण श्रावण विशेष 2 मिनिटात घरच्या घरी भट्टीसारखे फुटाणे बनवत आहोत. कोणतेही हरभरे वापरा, एकदम परफेक्ट असे फुटाणे इन्स्टंट हे तयार होतात. बनवायला खूप सोपे आहेत आणि काही मिनिटातच हे बनवून तयार झालेले आहेत. इकडे बघू शकता फुटाणे एकदम परफेक्ट असे झाले आहेत. आवाजावरून तुम्हाला समजत असेल एकदम मार्केटसारखे हे तयार झालेले आहेत. तर श्रावण महिन्यात शुक्रवारच्या पूजेला असे हे फुटाणे आपल्याला लागतात. तर घरच्या घरी एकदा अशा पद्धतीने नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर इथे फुटाणे बनवण्यासाठी अर्धी वाटी हरभरे घेतले आहेत. हरभरे छान निवडून घ्यायचे आहेत, म्हणजे खराब वगैरे असतील तर ते काढून टाकायचे आहेत. आणि नंतर आता हे हरभरे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हरभरे भिजत ठेवायची गरज नाही, फक्त धुवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने चाळणीवर 5 मिनिटे नितळून घ्यायचे आहेत, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी हे निघून जातं. आता हे हरभरे आता एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर हे ओलेच आहेत, भिजवलेले नाहीत, असेच ओलेच आपल्याला घ्यायचे आहेत. नंतर याच्यामध्ये आता अर्धा चमचा एवढी हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर हे हरभरे असेच आपल्याला अर्धा तासासाठी साईडला ठेवून द्यायचे आहेत. अर्ध्या तासामध्ये हे व्यवस्थित असे मुरले जातात व नंतर आपल्याला याचे फुटाणे बनवायचे आहेत. तर अर्धा तासासाठी असं साईडला ठेवून देऊया. अर्ध्या तासानंतर बघू शकता व्यवस्थित असं हे मुरले आहेत. नंतर गॅसवरती कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये फक्त 2-3 चमचेच मीठ वापरायचं आहे, जास्त मीठ वापरायचं नाही. आणि गॅस चालू करून मीठ थोडंसं गरम होऊ द्यायचं. मीठ थोडंसं गरम झालं की लगेचच याच्यात थोडेसे हरभरे घालून आपल्याला सतत याला हलवत राहायचं आहे. जसं हे मीठ गरम होईल तसं हरभरे हे गरम होऊन त्याचे फुटाणे व्हायला सुरुवात होते. फक्त गॅस जास्त मोठा ठेवू नका, नाहीतर अर्धे फुटाणे तयार होतात आणि अर्धे हरभरे करपले जातात. ते व्यवस्थित त्याचे फुटाणे होत नाहीत. एकदा व्यवस्थित मीठ गरम झालं की मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे. थोड्या वेळातच बघू शकता याचे फुटाणे तयार व्हायला सुरुवात झाली आहे. लगेचच हे अशा पद्धतीने तडतड होऊन त्याचे फुटाणे तयार होतात. तर श्रावण महिना शुक्रवारच्या पूजेला आपल्याला फुटाण्याचा नैवेद्य दाखवावं लागतं. तर घरच्या घरी असे सोप्या पद्धतीने नक्की करून पहा. तर इकडे बघू शकता सर्व फुटाणे इथे तयार झालेले आहेत. सुरुवातीला त्याला मीठ चिकटते, नंतर ते आपोआप जसे गरम होतात ते मीठ त्याचं निघून जातं. नंतर झाऱ्याने आपल्याला दुसऱ्या झाऱ्यामध्ये घेऊन अशा पद्धतीने त्याचं मीठ सर्व काढून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये थंड व्हायला काढून घ्यायचे आहे. तर चमच्याने व्यवस्थित करता येत नव्हतं म्हणून मी आता उलटण्याने हे करून घेतलं आहे. अशा पद्धतीने दुसऱ्याच झाऱ्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे सर्व मीठ खाली गळून पडते आणि नंतर हे फुटाणे व्यवस्थित आता गार करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता एकदम याची वरची साल व्यवस्थित निघत आहे. परफेक्ट असे हे बनवून झालेले आहेत. दुसरी बॅचचे सुद्धा मी अशाच पद्धतीने इथे बनवून घेते. जास्त मीठ अजिबात वापरायची गरज नाही. कमी मिठात सुद्धा हे व्यवस्थित असे बनवून तयार झालेले आहेत. तर सर्व फुटाणे मी असेच बनवून घेते. मी कमी प्रमाणात बनवले आहेत, तुम्ही जास्त प्रमाणातही बनवू शकता. अर्धी वाटीच मी बनवलेले आहे. इकडे बघू शकता एकदम मार्केटसारखे असे दिसत आहेत, परफेक्ट झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.